नमस्कार, माझं नाव निलेश गोळे आहे. आता आपण 7वीचा प्रॅक्टिस सेट नंबर 3 बघायचा आहे. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं गणित इथे दिलेलं आहे. इथं बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ सम दिले आहे. ते कसं सॉल्व्ह करायचं आहे ते आपण पहिल्यांदा आपल्याला त्या प्रत्येकाच्या रफ डायग्राम काढावे लागतील आणि नंतर सॉल्व्ह करावं लागेल. तर आपण एक काम करूया. प्रॅक्टिस सेट नंबर 3 आणि स्टँडर्ड किती आहे 7th. तर पहिलं सम काय आहे त्याची आपण पहिली रफ डायग्राम काढूया. रफ डायग्राम आता मी स्केलनं काढत बसत नाहीये, आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे मी कशानं काढतोय, पेननं काढतोय. परंतु तुम्ही कशानं काढायचं आहे डायग्राम, पेन्सिलनं काढायचे त्या कच्च्या डायग्राम. तर आता बघा इथं आता बघा इथं ह्याच्यामध्ये ह्या गणितामध्ये बघा कोण ए दाखवलाय तो 80 डिग्री दाखवलाय. मग आपल्याला काय करायचंय, कधी पण ना कोण हा इथं घ्यायचा, ए इथं पहिला लिहून टाकायचा, इथं वरती काय येणार MAT. आता इथं त्याच्यानंतर इथं MAचं माप किती आहे 5.2 सेंटीमीटर. कोण ए किती आहे 80 डिग्री, AT किती आहे 6 सेंटीमीटर. आता ही कच्ची डायग्राम झाली, पेनानं काढली पण तुम्ही पेन्सिलनं काढायचे. आता इथं बघूया, आता आपण कच्ची डायग्राम, आता आपण काय करूया ही डायग्राम सॉल्व्ह करूया. ही सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचंय, ही रफ डायग्राम आहे, कच्ची आकृति हिंदी में इंग्लिश में रफ डायग्राम. पहिल्यांदा काय करूया आपण, पहिलं कुठलं आहे AT किती सेंटीमीटर आहे 6 सेंटीमीटर काढून घेऊया. 6 सेंटीमीटर आहे ना, 6 सेंटीमीटर. सिक्स सेंटीमीटर आहे. मग आता आपण काय करूया, हे दोन बिंदू एकमेकांना जोडून घेऊया. ह्याचं नाव काय आहे A आणि T, AT. आता AT किती 6 सेंटीमीटर दिले. आता काय करायचं, A वरनं कर्कटकचं टोक ठेवायचं आणि M बिंदू काढायचा आहे. किती सेंटीमीटरचा आहे दिलाय बघा 5.2. पण त्याच्या अगोदर आपल्याला इथं 80 डिग्रीचा अँगल पण दिलाय. आपण काय करू, फर्स्टला आपण अँगल काढू. आता आपण काय करायचंय, हे घ्यायचंय आपलं हे D घ्यायचं आहे, प्रोटेक्टर घेऊन आपल्याला इथं किती सेंटीमीटरचा, हा जो पॉइंट आहे ना हा A वरती ठेवायचा बघा. आणि हा कसा पकडायचा, असा इकडे तिकडे पकडायचा नाही, बरोबर आपण हे टोक ठेवायचं आणि हा झिरोची लाईन जी दिसते ती ह्या रेषेवरती आली पाहिजे. आली का, क्लिअर रेषेवरती आली ना की नंतर काय करायचं 80 डिग्री मोजायचं. तर 0 इथं आहे, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. इथं आपण काय करू 80 वरती असा एक डॉट टाकायचा, बरोबर 80 वरती काय करायचं असा डॉट घ्यायचा. मग काय करता 80 वरती डॉट घेतल्यानंतर हे जोडून घ्यायचे. ते जोडून घेतलं तर एक आरो काढून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या रेषेवरती MT काढण्यासाठी इथं 5.2 सेंटीमीटरचं आपल्याला अंतर घ्यायला लागणार आहे, 5.2 सेंटीमीटरचं. आपण इथं एक काम करू, एक डॉट काढला, 5 किती सेंटीमीटर आहे 2 सेंटीमीटर, 5.2 सेंटीमीटर. 5.2 सेंटीमीटरवरती पट्टी ऍडजस्ट केली 2 वरती आणि आपण काय काढला इथून असं एक लाईन काढली. मग आता इथं बघा, इथून आपण A पासून 5.2चा असा एक आर्क काढला. त्याच्यानंतर आता काय करायचंय, इथे इथं एक आपल्याला बिंदू भेटेल बघा, याचा हा बिंदू आणि T हा जोडून घ्यायचा, हा बिंदू आणि Tचा बिंदू जोडून घ्यायचा. अरे थोडंसं आपलं काय झालं, खाली जोडला गेलंय. इथं थोडंसं पेन्सिल व्यवस्थित टोक नव्हतं, त्यामुळे इथं थोडंसं आपल्याला मिस्टेक होती. आपण काय करू, परत एकदा इथं डॉट घेतो आणि 5.2 वरती आपण पट्टी लावली 5.2.
इथून आर्क इथून आहे असा एक आपण काय काढला आर्क काढला. आर्क काढून हा जो पॉइंट आहे हा आणि इथे लिहा 5.2 सेंटीमीटर. आता इथं बघा 5.2 सेंटीमीटर होतंय का, होतंय का 5.2 होतंय 1 आणि 2. आता हा जो डॉट आहे आणि हा टीचा डॉट तो आपण काय करायचा एकमेकांना जोडून घ्यायचा, जॉईन कर देणे का. तर आपल्याला इथं हा जो अँगल आहे हा किती 80 डिग्रीचा अँगल आपल्याला होईल आणि इथं पॉइंट एम वरती राहील आणि इथं खाली टी. अशा प्रकारे आपली डायग्राम ओके झाली. डायग्राम कशी चेक करतो, स्टार्टिंगला पहिल्यांदा काय करायचं 6 सेंटीमीटर चेक करायचं, बरोबर आहे का, आहे का 6 सेंटीमीटर क्लिअर. त्याच्यानंतर 6 सेंटीमीटर 80 डिग्रीचा हे बघायचं अँगल बरोबर आहे का, इथं बरोबर आहे का बघा 80चा 0 पासून 80 पर्यंत 80 वरतीच आहे ना रेष ओढलेली. त्याच्यानंतर ही पट्टी लावून आपण हा हे चेक करायचं, हे 5.2 बरोबर आहे का, बरोबर आहे. मग आपल्याला ही तर स्वतःहून मारलेली आहे, एवढं जर बरोबर असेल तर आकृती आपली काय झाली ओके. आपण काढून घेऊया. मी हाताने काढतोय, तुम्हाला कशाने काढायची आहे पेन आणा. आता इथं ना इथं दाखव इथं. आता इथं त्रिकोण NTS टी जो अँगल आहे तो किती 40 डिग्रीचा आहे बघा. आणि NT आणि TS किती आहे 5 सेंटीमीटरचा. बघा मी स्टार्ट कशापासून केला टी पासून लिहायला सुरुवात केलं, कारण की अँगल आपल्याला 40 डिग्री दिलाय टीचा. NT किती दिलाय नाही एन आणि तो वरती एन असणार आहे. NT किती आहे NT 5 सेंटीमीटर बघा इथे दिलंय आणि TS पण 5 सेंटीमीटर इथं बघा. NT इज इक्वल टू TS 5 सेंटीमीटर म्हणजे NTचं पण माप 5 आहे आणि TSचं पण माप 5 आहे आणि T 40 आहे. ही झाली आपली रफ डायग्राम किंवा कच्ची आकृती. आता आपल्याला पक्की आकृती काढण्यासाठी काय करायचंय तर आपण काय करायचं 5 सेंटीमीटरचं काय करायचं पहिल्यांदा रेष ओढून घ्यायची. 5 सेंटीमीटरला TS काढून घ्यायचा आहे. तिथं बघ अशी वरती जाते रेष, वरती गेली नाही पाहिजे. पेन्सिलला टोक व्यवस्थित नाहीये, पेन्सिलचं टोक पहिलं क्लिअर करून घ्यायचं. पहिलं पेन्सिलला टोक आपण क्लिअर करून घ्यायचं. हमेशा पेन्सिलला टोक क्लिअर पाहिजे, तरच आपल्या डायग्राम ओके येतील, बरोबर येतील. तर आपण आता काय करूया इथं त्याला T आणि S नाव दिलं 5 सेंटीमीटर. आता T मध्ये अँगल कितीचा आहे बघा 40 डिग्रीचा आहे ना. मग इथं आपण टीच्या जागेवरती आपण ह्याचं कोण मापकाचं टोक लावलं इथं T. मी असं लावलं तर बरोबर आहे का, आहे का बरोबर नाही. असं लावल्यानंतर बरोबर आहे का, इथं 0 कुठे गेलाय बघा वरती, ही लाईनच्या सरळ 0 आलाय का नाही. बघा आता हे असं लावलं तरी चालेल का नाही, थोडंसं खाली. तर आपल्याला बरोबर ही रेषा जी दिसली नाही त्या रेषेवरून आपल्याला बरोबर ते खाली आलं पाहिजे सरळ एका लाईन मध्ये आलं. तर रेषेवरचा 0 जिथून आहे तिथून आपल्याला मोजायला सुरुवात करायची. 40 डिग्रीला थांबायचंय. 0 10 20 30 40 40ला आपण इथं स्टॉप करायचंय. तर डॉट दिला मी 40ला आपलं थांबलो आणि इथून 40 वरती काय करायचं इथून T पासून आणि इथं 40 पर्यंत आणि इथं T पर्यंत काय करायचंय अशी रेष ओढून घ्यायची. आता आपल्याला इथं TN माहिती आहे का माप नाही, त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार 5 सेंटीमीटरला आपल्याला इथं आर्क काढावं लागेल. मग त्यासाठी इथं आपण एक काम करू, कर्कटकचं टोक असं हे करून इथं काय करू 5 सेंटीमीटरचा काय करू आर्क काढूया.
झालं. आता इथं बघू 5 सेंटीमीटर बरोबर आहे का. आहे का 5 सेंटीमीटर बरोबर. आता एक काम करूया, ही जी लाईनचा डॉट जो आहे ना तो डॉट आणि एसचा डॉट एकमेकांना काय करायचं, जोडून घ्यायचे. आता इथं काय दिलं एन, इथं टी, इथं एस, 5 सेंटीमीटर झालं. आपली आकृती क्लिअर झाली. इथं 40 डिग्री यायचं राहिलं, 40 डिग्री. अशा प्रकारे ही आकृती पण आपली झाली. आता आपण चेक करून घेऊया. पहिल्यांदा आपण ना 5 सेंटीमीटर आहे का बघूया. आहे का 5 सेंटीमीटर बरोबर आहे. 5 सेंटीमीटर आहे. नंतर इथं काय सांगितलंय, 40चा काय करायचा आहे, कोन काढायचा आहे. 40चा कोन काढलाय का, नका तुम्ही असं पकडलं तर उत्तर बरोबर येईल का, नाही येणार. 40च्या वरती जाते. बरोबर 0 लेवलला लावल्यानंतरच बरोबर 40 येते. आलं आहे का 40चा कोन आहे. हे 5.5 सेंटीमीटर आहे का, आहे का 5 सेंटीमीटर. मग त्याची आकृती काय झाली, आपली आकृती ओके झाली. थर्ड थांबा, क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपण पहिल्यांदा एक कच्ची आकृती काढून घेऊया. काय होते बघूया. कच्ची आकृती, एक रफ डायग्राम तुम्ही पेन्सिलने काढायचे. आता इथं काय सांगितलंय, FUN. इथं यू आपण खाली घेतला पाहिजे, यू खाली घेतला पाहिजे कारण यू 110 डिग्री सेल्सिअस आहे. क्वेश्चन बघा पाहिजे तर यू किती आहे, 110. आता UN किंवा UF आणि N. आता FUN बघा. आता इथं बघा यू, इथं एफ का घेतला कारण इथं 5 सेंटीमीटर. UF किती आहे, 5 सेंटीमीटर लिहिलं खाली, बरोबर आहे. अँगल यू किती आहे, 110, बरोबर आहे. UN किती आहे, 4.6 सेंटीमीटर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, UF पहिला काढायचा आहे 5 सेंटीमीटरचा. UF काय करायचं आहे, 5 सेंटीमीटरचा. असा एक डॉट काढला मी. तर 5 सेंटीमीटरचं आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मोठं इकडे ह्या बाजूला घेऊया. इथं डॉट काढलं, इथं 5 सेंटीमीटर वरती असा एक डॉट काढला मी. याचं नाव दिलं यू आणि एफ, 5 सेंटीमीटर. आता त्याच्यानंतर आपल्याला कच्च्या आकृतीमध्ये दाखव 110चा काय काढायचं आहे, अँगल काढायचा. 110चा एंगल निकालने का है. एंगल निकालने के लिए ये जो डी का ये लास्ट पॉइंट है ना बीच का, तो इधर लाइन पे रख देने का है, डॉट पे. आणि हे सरळ रेषेत पाहिजे, हे सीधा लाईन मध्ये राहायला चाहिए. त्याच्यानंतर काय करायचं, 110 आपल्याला पाहिजे. तर तुम्ही 110 इथं लावला ना तर इथं चुकलं तुमचं, कारण की 110 आपल्याला इथं झिरो पासून स्टार्ट करायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110 कुठं आला, हिथं आला, बरोबर आहे. अशा प्रकारे. आणि इथून आपण काय करायचं, ही रेषा जोडून घ्यायची. ही रेषा काय करायची अशी, हा यूचा पॉइंट आणि हा पॉइंट काय करायचा, जोडून घ्यायचा असा. अशी एक लाईन काढली. आता आपण काय करायचंय, 4.6 सेंटीमीटरचं काय करायचंय, आर्क काढायचं आहे. ह्या यूच्या वरती टोक ठेवून. तर आपण इथं एक होल काढलेलं आहे पहिलं. 4 किती आहे, 6 आहे ना, 4.6 आलं. 4.6 आपल्याला आलं 4.6. यू वरती कर्कटकचं टोक ठेवा, तर असा एक आर्क काढा, संपला विषय. त्याच्यानंतर ह्याला एन नाव द्या, ह्या बिंदूला एन, आणि हा एफ जोडून घ्या. एन आणि एफ काय करा, कर्कटक हे दोन्ही बरोबर बिंदू काय करायचे, जोडून घ्यायचे. झाली तुमची आकृती.
त्याच्यानंतर ह्याला हे 5 सेंटीमीटर आहे, 4.6 सेंटीमीटर आहे, आपल्याला चेक करायचं एकदा. तर हे बघा इथं लिहा 110 डिग्री सेल्सिअस. आता बघा हे 5 सेंटीमीटर आहे, हे किती आहे, नाही ते अँगल बघितलं पाहिजे. अँगल किती डिग्रीचा आहे, 110चा आहे बरोबर, खालचा 110 आहे. नंतर काय आहे, हे 4.6 आहे, 4.6. अशा प्रकारे हा टोटल अँगल आपला ट्रायंगल बरोबर आला, ओके आला. दुसरी एक कच्ची आकृती काढून घेऊया. 4थ्या समची कच्ची आकृती केली. त्याच्यामध्ये एक कोण आहे आर. आर कोण कितीचा आहे, 90चा आहे. आर कोण किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. तर इथं 90 पहिल्या लिहायचं, कोण पहिल्या, कोणचं माप लिहायचं. तर आर आणि एस, आर एस नाही तर पी. आर एस किती आहे बघा, कोण हे दाखवा गणितामध्ये. आर एस किती आहे, 5.5 सेमी. नंतर पी आर किती आहे, 4.2 सेंटीमीटर. आणि पी एस किती आहे, किंवा पी एस नाही दिलेलं आहे, ठीक आहे. तर आपल्याला इकडे बघा, आपल्याला आर एस पहिला काढायचा आहे 5.5 सेंटीमीटरचा. पहिल्यांदा काय करू, आर्क. पहिल्यांदा काय करूया आपण, आता 5.5 सेंटीमीटरचं काय करायचं आहे, पहिल्यांदा हे काढायची, रेषा काढून द्यायची 5.5 सेंटीमीटरची. ते कसं हे केलं, डॉट घेतला 5.5चा, इथे एक डॉट घेतला, इथं रेषा जोडून घेतली. इथं नाव द्या आर, इथं एस. आता इथं 5.5 सेंटीमीटर. आता इथं 90 डिग्रीचा अँगल काढायचा आपल्याला. तर आपल्याला 90 डिग्रीचा अँगल काढायला हे बघा, इथं कर्कटकचं टोक ठेवलं, ह्याच्यावरती कंपास ठेवली, याच्यावरती डी ठेवला प्रोटेक्टर, आणि त्याच्यावरती काय केलं, इथं 90चा आपण एक डॉट मारला. आता आपण जसं इतर वेळा करतो तसंच आपण या डॉट पासून ती डॉट आपण जोडून घ्यायचे. ते आता आपण काय करायचं, इथून अशी एक रेषा काढली. आता एक काम करायचं, काय करायचं, ह्या आर पासून पी काढण्यासाठी आपल्याला किती 4.2चा आपल्याला काय करायला लागेल, आर्क काढावं लागेल. तर इथं आपण एक काम करू, कर्कटकचं टोक ठेवलं 4.2. इथं 4.1, 4.2 आलं. परत एकदा चेक करा, 4.2 वरती आले. वरून दाखव, 4.2 वरती आले. त्याच्यावरती बघा, इथं आर पासून 4.2चा एक आर्क काढून घ्यायचा. तर हा जो डॉट आहे ना, त्याला काय बोलतात, पी. आणि हा पी आणि हा एस हा जोडून घ्या. पीचा बिंदू आणि एसचा बिंदू काय करायचा आहे, जोडून घ्यायचा. इथं लिहा 4.2 सेंटीमीटर. इथं 90 डिग्रीचा असं सिम्बॉल द्यायचं, 90 डिग्री असं. अशा प्रकारे हा एक्सरसाइज पण तुमचा संपलेला आहे. किती, 5.5 सेंटीमीटर ना, बघा 5.5 सेंटीमीटर, करेक्ट. 5.5 सेंटीमीटर आले. नंतर हा किती आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आला, 90. नंतर हा 4.2 आले, 4.2 आलेले. अशा प्रकारे ही डायग्राम काय झाली आपली, ओके.